कॉन्सल्सला राजाचे धर्माशी संबंध नसलेले अधिकार बहाल केले होते, तर पॉन्टिफेक्स मॅक्झिमसने राजाच्या धार्मिक अधिकाराचा ताबा घेतला होता. या प्रजासत्ताक संविधानामध्ये 2 कॉन्सल्स प्रतिनिधींपैकी एक पॅट्रिशियन आणि दुसरा प्लिबियन असेल अशी तरतूद केली होती. त्याच संविधानाने अशीही तरतूद केली होती की पॉन्टिफेक्स मॅक्झिमसच्या अधिपत्याखाली असलेल्या पुरोहितांमध्ये अर्धे प्लिबियन आणि अर्धे पॅट्रिशियन असावेत. मी म्हटल्याप्रमाणे जातीय निवाड्याशी ठळक साधर्म्य दर्शविणाऱ्या तरतुदी रोमच्या प्रजासत्ताक संविधानात का ठेवल्या होत्या? या प्रश्नाचे एकच उत्तर मिळेल की रोमन प्रजासत्ताकाच्या संविधानाला पॅट्रिशियन आणि प्लिबियन या 2 भिन्न जातींमध्ये अस्तित्वात असलेल्या सामाजिक विभाजनातील फरक विचारात घेणे भाग पडते. थोडक्यात असे की राजकीय सुधारणांना त्यांना आवडलेल्या कोणत्याही दिशेला वळू द्या, त्यांना हे आढळून येईल की संविधान तयार करताना त्यांना प्रचलित समाजव्यवस्थेतून उद्भवणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. राजकीय संविधानावर सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांचा प्रभाव पडत असतो. या माझ्या पुष्ठार्थ मी दिलेली उदाहरणे खूपच काटेकोर वाटतील, किंबहुना आहेतच, परंतु एकाचा दुसऱ्यावर पडणारा प्रभाव मर्यादित असतो असे गृहीत धरता कामा नये. उलटपक्षी आपण साधारणतः म्हणू शकतो की सर्व राजकीय क्रांत्यांच्या अगोदर सामाजिक आणि धार्मिक क्रांत्या घडून येतात. याला इतिहास दुजोरा देतो. ल्युथरने सुरू केलेल्या धार्मिक सुधारणा युरोपातील लोकांच्या राजकीय मुक्तीच्या अग्रदूत होत्या. पूजाविधीचे सुलभीकरण व नियमनाचा आग्रह धरणाऱ्या प्युरिटनिझमने इंग्लंडमध्ये राजकीय स्वातंत्र्याकडे वाटचाल केली. प्युरिटनिझमने नव्या जगाची स्थापना केली. प्युरिटनिझमने अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध जिंकले आणि प्युरिटनिझम ही एक धार्मिक चळवळ होती. तीच बाब मुस्लिम साम्राज्यालाही लागू पडते. राजकीय सत्ता म्हणून उदयाला येण्यापूर्वी अरबांना प्रेषित महंमदाने सुरू केलेले परिपूर्ण धार्मिक क्रांतीच्या प्रक्रियेतून जावे लागले. भारतीय इतिहास सुद्धा त्याच निष्कर्षाची पाठराखण करतो. चंद्रगुप्ताने नेतृत्व केलेल्या राजकीय क्रांतीला बुद्धाच्या धार्मिक आणि सामाजिक क्रांतीची पार्श्वभूमी होती. शिवाजीच्या नेतृत्वाखाली झालेल्या राजकीय क्रांतीपूर्वी महाराष्ट्रात संतांनी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणल्या होत्या. शिखांच्या राजकीय क्रांतीपूर्वी गुरु नानकाच्या नेतृत्वाखाली धार्मिक आणि सामाजिक क्रांती होऊन गेली होती. यात आणखी उदाहरणांची भर घालणे अनावश्यक आहे. एखाद्या समाजाच्या राजकीय कक्षा विस्तारण्यासाठी त्यापूर्वी त्यांची मने व आत्मा मुक्त होणे आवश्यक आहे. हे सिद्ध करण्यासाठी एवढी उदाहरणे पुरेशी आहेत. मी आता समाजवाद्यांकडे वळतो. समाजव्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे समाजवादी दुर्लक्ष करू शकतात का? भारतातील समाजवादी त्यांच्या युरोपियन सहप्रवाशांच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातील वस्तुस्थितीला इतिहासाच्या आर्थिक मीमांसेची पद्धती लावू पाहत आहेत. त्यांचे प्रतिपादन असे आहे की माणूस हा एक आर्थिक जीव आहे. त्यांचे उपक्रम आणि आकांक्षा आर्थिक वस्तुस्थितीने बांधलेल्या आहेत. केवळ संपत्ती हाच सत्तेचा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे ते अशी शिकवण देतात की राजकीय आणि सामाजिक सुधारणा एक प्रचंड भ्रम आहे आणि इतर सर्व सुधारणांपेक्षा संपत्ती समानीकरण करण्याच्या आर्थिक सुधारणेला दुसऱ्या कोणत्याही सुधारणेपेक्षा प्राधान्य दिलं पाहिजे. इतर सर्व प्रकारच्या सुधारणांऐवजी आर्थिक सुधारणांना अग्रक्रम दिला पाहिजे. समाजवाद्यांच्या या सिद्धांताच्या उपरोक्त गृहीतकातील प्रत्येक बाबीवर आक्षेप घेतले जाऊ शकतात. असा दावा केला जाऊ शकतो की माणसाला कार्यप्रवण करण्यामागे निव्वळ आर्थिक प्रयोजन नसते. मानवी समाजाचा कुणीही अभ्यासक आर्थिक सत्ता हीच एकमेव सत्ता आहे हे मान्य करणार नाही. व्यक्तीचा सामाजिक दर्जा हाच बऱ्याचदा सत्ता आणि अधिकाराचा स्रोत बनतो. हे सामान्य माणसांवर असलेल्या महात्म्यांच्या प्रभावावरून स्पष्ट होते. भारतात कोट्याधीश लोक जवळ दमडी नसलेल्या कफलक साधू आणि फकीरांच्या आज्ञेचे पालन का करतात? भारतातील कोट्यावधी दरिद्री लोक त्यांची एकमेव संपत्ती असलेले किडूक मिडूक विकून बनारस किंवा मक्केला का जातात? धर्म हा सत्तेचा स्रोत आहे. हे भारताच्या इतिहासाने सोदाहरण पटवून दिले आहे. जिथे सामान्य माणसांवर पुरोहितांचा दंडाधिकाऱ्यापेक्षा बऱ्याचदा
जास्त प्रभाव आहे आणि काहीही अगदी संप आणि निवडणुकीसारख्या गोष्टीसुद्धा सहजगत्या धार्मिक कलाटणी घेतात व त्यांना धार्मिक वळण दिले जाऊ शकते. माणसावर असणाऱ्या धर्मसत्तेच्या अधिकाराचे आणखी एक उदाहरण म्हणून रोममधील प्लिबियन्सचे उदाहरण पाहू. या मुद्द्यांवर ते उत्तमपणे प्रकाश टाकते. रोमन प्रजासत्ताकातील सर्वोच्च कार्यकारी मंडळात प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी प्लिबियन्सनी लढा दिला होता आणि प्लिबियन्सची असेंब्ली असलेल्या कमिटिया सेंचुरियाने गठीत केलेल्या स्वतंत्र मतदारसंघाद्वारे प्लिबियन कॉन्सल्सची नेमणूक करण्याचा अधिकार त्यांनी मिळविला. प्रशासन चालविताना पॅट्रिशियन कॉन्सल प्लिबियन्सशी भेदभाव करतात असे वाटल्यामुळे त्यांना स्वतःचा कॉन्सल हवा होता. सत्कृतदर्शनी हा अधिकार ही त्यांच्यासाठी एक मोठी उपलब्धी होती, कारण रोमच्या प्रजासत्ताक संविधानामध्ये एका कॉन्सलला दुसऱ्या कॉन्सलने मांडलेल्या कायद्याविरुद्ध नकाराधिकार वापरण्याची तरतूद होती. परंतु प्रत्यक्षात या अधिकाराचा त्यांना खरोखरच काही फायदा झाला का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच असले पाहिजे. प्लिबियन लोकांना पॅट्रिशियन कॉन्सलच्या प्रभावापासून मुक्त राहून स्वतंत्रपणे कार्य करणारा, ज्याला कणखर म्हणता येईल असा प्लिबियन कॉन्सल कधीही मिळू शकला नाही. सामान्यतः त्याची निवड प्लिबियन लोकांच्या स्वतंत्र मतदारसंघाद्वारे झालेली आहे. हे विचारात घेऊन प्लिबियन लोकांना खंबीर कॉन्सल मिळायला हवा होता. प्रश्न असा उपस्थित होतो की कॉन्सल म्हणून कारभार पाहण्यासाठी खंबीर प्लिबियन मिळविण्यात ते अपयशी का ठरले? या प्रश्नाच्या उत्तरात माणसांच्या मनावरील धर्माने निर्माण केलेले वर्चस्व स्पष्ट होते. कुठलाही पदाधिकारी देवतेला स्वीकार्ह असलेले डेल्फीच्या भगताने ओरॅकल घोषित केल्याशिवाय त्याला त्याचे कार्य सुरू करता येत नाही, अशी संबंध रोमन पॉप्युलसची सर्वमान्य श्रद्धा होती. डेल्फी देवतेच्या मंदिराचा कारभार पाहणारे भगत हे सगळे पॅट्रिशियन होते. म्हणून जेव्हा जेव्हा प्लिबियन लोक पॅट्रिशियन लोकांच्या विरोधात असलेला कणखर किंवा भारतात सध्या प्रचलित असलेली संज्ञा वापरायची तर जातीयवादी माणूस कॉन्सल म्हणून निवडायचे, तेव्हा तो देवतेला मंजूर नाही असे हे भगत न चुकता घोषित करीत असत. अशा रीतीने प्लिबियन लोकांना फसवून त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले गेले. परंतु नोंद घेण्यासारखी बाब अशी की प्लिबियन्सनी स्वतःची अशी फसवणूक करण्याची परवानगी दिली, कारण पॅट्रिशियन लोकांप्रमाणे त्यांचाही असा दृढ विश्वास होता की आपल्या कार्याचा पदभार स्वीकारण्यासाठी केवळ लोकांकडून झालेली निवड पुरेशी नाही, तर देवतेची मान्यता ही आवश्यक पूर्व अट आहे. आणि जर प्लिबियन लोकांनी केवळ निवडणूक पुरेशी आहे आणि देवतेच्या मान्यतेची गरज नाही अशी भूमिका घेतली असती, तर त्यांनी मिळविलेल्या राजकीय हक्काचा त्यांना पुरेपूर फायदा घेता आला असता. परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यांनी स्वतःसाठी कमी योग्य परंतु देवतेसाठी अधिक योग्य, म्हणजेच पॅट्रिशियन लोकांच्या हाताचे भावले असलेला प्रतिनिधी निवडण्यास संमती दिली. धर्म सोडण्याऐवजी प्लिबियन लोकांनी संघर्ष करून मिळविलेल्या भौतिक लाभांवर पाणी सोडले. धर्म हा पैशापेक्षा महत्त्वाचा नसला तरी त्याच्या एवढाच सत्तेचा महत्त्वाचा स्रोत असू शकतो, असेच हे उदाहरण दर्शवित नाही का? हल्लीच्या युरोपियन समाजात संपत्तीला सत्तेचा स्रोत म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून तेच तत्त्व भारतालाही लागू पडते किंवा भूतकाळात युरोपात अशी स्थिती होती असे गृहीत धरण्यात समाजवाद्यांची गफलत झाली आहे. धर्म, सामाजिक दर्जा आणि संपत्ती हे सर्व दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्यासाठी माणसाला उपलब्ध असलेले सत्ता आणि अधिकाराचे स्रोत आहेत. एक एका टप्प्यावर तर दुसरा दुसऱ्या टप्प्यावर प्रभावशाली असतो, एवढाच काय तो फरक. स्वातंत्र्य हेच जर आदर्श मानायचे असेल, स्वातंत्र्याचा अर्थ एका माणसाचे दुसऱ्यावर असणारे वर्चस्व नष्ट करणे असा असेल, तर फक्त आर्थिक सुधारणाच पाठपुरावा करण्याच्या योग्यतेच्या आहेत असा आग्रह धरून चालणार नाही. जर एका विशिष्ट काळात एका विशिष्ट समाजात सत्ता आणि वर्चस्वाचे उगमस्थान सामाजिक किंवा धार्मिक असेल, तर परिवर्तनासाठी सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचाच अंगीकार करण्याची नितांत आवश्यकता आहे.